नमस्कार. आपली मुलं हीच आपली संपत्ती असते आणि मुलांच्या शिक्षणासाठी आपण खूप खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो, कष्ट करतो. आज मी अशाच एक अर्जुन नावाच्या रवींद्र पाटील यांच्या मुलाची एक कहाणी आपल्याला सांगत आहे. गेल्या 1 वर्षापासून अर्जुन हा बेपत्ता आहे. येत्या 21 तारखेला त्याला बरोबर 1 वर्ष होईल. तो अजून देखील सापडला नाही. वडील अपंग आहेत आणि एका स्कूलमध्ये टीचर आहे आणि आई वडिलांचा हा एकुलता एक मुलगा आहे आणि 2 बहिणी आहे. आपल्या बरोबर हे समोर दिसत आहेत, आई आणि वडील आहेत. तर अर्जुनच्या बाबत मी आपणास माहिती देतो. अर्जुन 9 महिने नाशिकमध्ये शिक्षणासाठी ॲलिंग क्लास या ठिकाणी होता आणि तो DGP नगर 2 वनश्री कॉलनी या ठिकाणी राहत होता. 9 महिने भाऊ आणि बहिणीचं नाव भक्ती. तर त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्याने ॲलिंग क्लास या ठिकाणी क्लास केले आणि 9 महिन्यानंतर ते चोपडा या ठिकाणी आपल्या गावी गेले. गावी गेल्यानंतर तो बहिणीला सांगत असायचा की मला टक्कल वगैरे करायचं आहे आणि मी बाबा बनणार आहे. दरम्यान त्याचा डुप्लिकेट असा निकाल मेलद्वारे आला आणि त्याचा खडगपूर या ठिकाणी ALLT ला नंबर लागला असं त्याच्या वडिलांना त्यांनी सांगितलं. आई वडिलांना आपला मुलगा नाशिकला राहिला म्हणून ते आनंदी झाले आणि मुलाने चांगले मार्क मिळवले आणि त्याचा नंबर लागला म्हणून आई वडिलांना खूप खूप आनंद झाला. आणि त्यानंतर आई वडील आपल्या मुलाला घरामध्ये खडगपूर या ठिकाणी त्याचा नंबर लागलेला होता. खडगपूर या ठिकाणी त्याला रेल्वेने घेऊन निघाले. जाताना बरोबर कपडे लत्ते, त्याला खाण्यासाठी लाडू वगैरे असं सर्व काही बनवून घेतलं आणि ते जवळपास एक 12 ते 14-15 तासाचा प्रवास करत खडगपूर या ठिकाणी रेल्वेने निघाले. आणि खडगपूर येण्याच्या अगोदरच घाटशिला म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वे स्टेशनवर त्यांनी आई वडिलांना सांगितलं. रेल्वेत मोबाईल चार्जिंगला लावून दिला. जवळ आधार कार्ड ठेवलं नाही किंवा काही वस्तू अशी जवळ ठेवली नाही. आणि तो हे बघा या शूटिंग मध्ये दिसतोय. खडगपूर येण्याच्या अगोदरच घाटशिला या रेल्वे स्टेशनवर तो उतरला आणि आई वडिलांना वाटलं की हा बाथरूमला गेलेला आहे, आता येईल तेव्हा येईल, परंतु तो आलाच नाही. तर तो आतापर्यंत आला नाही. त्यानंतर आई वडील खडगपूर या ठिकाणी गेले. त्या कॉलेजला तपास केला. त्या ठिकाणी त्याचा निकाल त्याचा जो रिझल्ट होता त्याचा नंबर हा खडगपूर या ठिकाणी लागलेला नव्हता. आई वडिलांनी खूप खूप प्रयत्न केले. 2-4 दिवस त्या ठिकाणी थांबले परंतु तो तिथे मिळून आलाच नाही. त्यानंतर घाटशिला या ठिकाणी आले. या ठिकाणी रेल्वे स्टेशनला त्यांनी तक्रार केली आणि त्या ठिकाणी बघा रेल्वे स्टेशनला काही शूटिंग भेटलं रेल्वे स्टेशनचं. तो त्या रेल्वे स्टेशनच्या शूटिंगमध्ये तो त्या तिकीट घराजवळ समोर आलेला आहे आणि येऊन उभा राहतो आणि परत निघून जातो. दरम्यान यानंतर तो पुन्हा दिसून आला नाही. त्या घाटशिला पश्चिम बंगालमधील पोलिसांनी देखील भरपूर शोध घेतला. रवींद्र पाटील यांचे नातेवाईक, अर्जुनचे मामा वगैरे यांनी घाटशिला या ठिकाणी जाऊन खूप खूप प्रयत्न केले परंतु अजून देखील अर्जुन आता 1 वर्ष होईल तरी वापस आला नाही. अर्जुनच्या आई वडिलांना मी स्वतः नाशिकला घेऊन आलो, कमिशनर ऑफिसला घेऊन गेलो, संदीप कर्णिक साहेबांची भेट घेऊन दिली आणि या ठिकाणी देखील एक छोटा अर्ज या ठिकाणी दिलेला आहे. परंतु अर्जुनचा कोणताही तपास आतापर्यंत लागला नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये भाग घेऊन हा अपंग आई वडिलांचा अपंग असलेल्या शिक्षक आई वडिलांचा हा एकुलता एक मुलगा शोधण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारशी भेटून प्रयत्न केले पाहिजे होते परंतु तसं काही घडलं नाही. महाराष्ट्र सरकारने शोधासाठी पश्चिम बंगाल सरकारशी संपर्क साधला पाहिजे होता
परंतु तसं झालं नाही. आजही आपला एकुलता एक मुलगा घरी वापस येईल या आशेने आई वडील दरवाजाकडे वाट बघत आहेत व कधी माझा अर्जुन परत येईल यासाठी आई डोळे भरून अर्जुनची वाट बघत आहे. त्याप्रमाणे वडील देखील अपंग असून एकटक माझा अर्जुन परत येणारच आहे यासाठी खूप खूप प्रयत्न करत आहे. अर्जुनने लवकरात लवकर घरी यावे ही माझ्याकडून ईश्वर चरणी खूप खूप प्रार्थना.